नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पैसा, सुख, समृद्धी आणि आरोग्य सगळं काही मिळवण्यासाठी देवघरात कुलदेवीचा कलश नक्की भरावा, हा कलश नक्की ठेवावा. मित्रांनो, कुलदेवीचा कलश हा एवढा महत्त्वाचा असतो की प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा कलश, आपल्या कुलदेवीच्या नावाने तो कलश नक्की भरायला पाहिजे. आता हा कलश कसा भरावा, कोणत्या दिवशी भरावा, तुम्हाला माहीत आहेच. या व्हिडिओचा मुख्य मुद्दाच आहे, मुख्य टायटलच आहे की हा कलश भरण्याने घरात पैसा येतो, सुख येतं, आनंद येतं, समृद्धी येते, आरोग्य येतं, भरभराट नांदते. प्रत्येक गोष्ट समाधानकारक आणि इच्छापूर्तीसाठी होते, कोणतीही गोष्टीची कमी राहत नाही. हा कलश कधी भरायचा, तर आपल्या कुलदेवीच्या वारी. भरपूर लोकांच्या कुलदेवीचा वार मंगळवार असतो, गुरुवार असतो, रविवार असतो, शनिवार असतो. जर माहीत नसेल तर मंगळवार ठरवावा, कारण मंगळवार हा गणपती आणि देवींचा सुद्धा वार असतो, किंवा शुक्रवार ठेवावा. आणि माहीत असेल तर त्याच वारी भरायचा. हा कलश तांब्याचा लोटा घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं, एक सुपारी, एक पैसा टाकायचा, अक्षत, फुलं व्हायचे. त्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक काढायचं, त्यावर न सोललेला पूजेचा नारळ ठेवायचा, पण त्याआधी विड्याची 5 पानं किंवा आंब्याची 5 पानं लावायची आणि मग नारळ ठेवायचा. आणि हा कलश देवघरात ठेवायचा आपल्या डाव्या हाताला. आपण जेव्हा देवघराच्या समोर बसतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला तांदूळ किंवा गहू ठेवून तो कलश उभा करायचा. हा कलश त्याच दिवशी, म्हणजे आठवड्यातून एक दिवस, जोही कुलदेवीचा वार असेल किंवा मंगळवार असेल त्याच दिवशी, त्यातलं फक्त पाणी आणि त्यातले पानं जे विड्याचे असतील किंवा आंब्याचे ते बदलायचं, बाकी नारळ तोच वापरायचा. अशा रीतीने दर आठवड्याला हा कलश आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध करून घ्यायचा आहे. आणि हा कलश कायमस्वरूपी आपल्या देवघरातच राहू द्यायचा, नक्की भरायचा, नक्की ठेवायचा आणि रोज याचे पूजन करायचे. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.